कलिंगर खावासाठी थोपल्या बोरघरवाल्यांची कलिंगरा यांचं मस्तपैकी रस्त्यात मांडल्यात इकडे कलिंगरांची शेती. तरी खरवलीमधली मस्तपैकी संध्याकाळ. पण आता एक घोल करून बैसले मी. वाजवावचा आहे दहिवली इकडं आपल्या तला तालुक्याचं आहे. मला जवळ आहे गाव आणि आम्ही चाललेलो माणगाव. नशिबातनं फोन केलो नाही तर तर दोघांसाठी मस्तपैकी शेजवान राईस मागवलंय. काय काय जेवण आहे हो काका? सुकावाला हे देखा आता सुका बनवत टाकले. ह्याच्यात वाला आहे वाटतं ना? ह्याच्यात वाला आहे काय? चिकन द्या थोडा. चिकन आहे, चिकनचा रस्सा आहे, भात आहे आणि आता पापड दिलाय जोडीला पाणी आणि मस्तपैकी अशी लाईनीत पंगत बसले. आणि ह्याचं पण चाय त्यांच्या गावकीचं काहीतरी चालू आहे. मटर सोलावलं घेतलंय आणि काहीतरी विषय पण आहे वाटतं. तेव्हा 10 मिनटं थोपावलं सांगलंय मला. आणि बाकीची पोरांची ओळख करून घेऊया आपण. मंडणगडमधून कमलेश आलेलो. कमलेश तू या तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळच्या टायमात निघाल्या आम्ही हल्दीच्या नाईटला, हल्दीची रात्र वाजवावला आणि गाजवावला. न्यू फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप हरवंडी कोंड, माणगाव तालुक्यांचं गाव हरवंडी कोंड. त्यांचं ओनर आहे संतोष वालेकर म्हणून. त्यांनी बोलावलं आहे. त्याच्यासोबत बरेचसं कॉल वाजवलं, त्याला वाजवणं आवडलं आहे म्हणून तो नेहमी आता बोलवत असतं. सो माणगाव तालुक्यात वाजवायची संधी त्याच्या मुलं आपल्याला भेटत असतं. ते आज परत कॉल आहे. सोबत कौशलला घेऊन चाललं आहे मी. आणि आजची व्हिडिओ आपण तामांच्या गावाजवळशी स्टार्ट केलं आहे. आपल्या गावांशी स्टार्ट करायलाच विसरलो. गाड्यावर अर्ध ताईलूने आठवण पडली. महत्त्व झोपलू. मस्त लोकेशन आहे. आपण कसलंच व्ह्यू आहेत ना. इकडे खालती खाडी वगैरे आहे. आता निघाल्या आपली गाडी घेऊन. हे का संध्याकाळचं वाजल्यात 5:15. मी वाजवावल्या जावच्या निमित्ताने कैसा एक वेगवेगळे गाव पण एक्सप्लोअर करायला भेटतात. वेगवेगळ्या लोकेशनवर जावंला भेटतं. आणि तिकडं खास करून ओलाक वगैरे होतं. कलिंगर खावासाठी थोपल्या बोरघरवाल्यांची कलिंगरा यांचं मस्तपैकी रस्त्यात मांडल्यात. इकडे कलिंगरांची शेती आहे सगळी. काकांकडून घेतल्यात. किती वाला आहे? 10 रुपयात कलिंगर. दोघांनाच खावच आहे. मस्तपैकी नैसर्गिक. अरे हो लाईनीत दे का कसले बैसल्यात. उरावले आणि सगळे काय बोलले तुला? ये रस्ते ये सगळे उरावले.
हावलो आता धबधबा असतं आता ते लिवले ना आता ते कोंबडी ओळी धबधबा ते धबधबा होत असत शाप आटून गेले पाणी नाही आले ना पावसाचं भरतंय मजगाव असे गोविंद बसवत जयदास भाने जयदास भाने भजन करतो काय तो हा करतो लाड भारी पितो रे लाड भारी पितो हा गोविंद बुवा पण चांगला करतो भजन नाही दोन्ही बुवा चांगले करतात वीज बुवाचा हाता घाला नाही का हा वीज बुवाचा वीज करा ना चला चल ते माझी बॅग हात दुखावं लागलो गोर होता ना एकदम मस्त तरी खरवली मधली मस्तपैकी संध्याकाळ पण आता एक घोल करून बैसले मी वाजवावचा आहे दहिवली इकडं आपल्या तला तालुक्याचं आहे मला जवळ आहे गाव आणि आम्ही चाललेलो माणगाव नशिबातनं फोन केलो नाही तर माणगाव पोचलंच तू आई शपथ दहिवलीमध्ये हल्दीचं कॉल आहे दहिवली तुम्हाला गाव दाखवलेलो आईच्यासोबत इकावला गेलेलो ना तवा त्या गावात कॉल आहे तर बरीचशी वलकीची पब्लिक आहे आपली बरेचसे सबस्क्रायबर्स भेटतील आता रिटर्न फिरून जातो आम्ही रिटर्न फिरून जावं लागेल एवढं बहुतेक आहे होत आहे कौशल इकडे नाही आपलं जायचं आहे तिकडे जायचं आहे चल आताच काहीतरी खाऊया माणगावला जावंच नाही आहे इकडची परत आता जायचं आहे आपल्या इकडे दहिवली उसरशी फाटो आहे चल जाऊया चायनीज खाऊसाठी थोपल्यावर काय झालं आपा टाईम या टायमात चायनीज खपला 6:30 महत्त खाता होता दोघांसाठी मस्तपैकी शेजवान राईस मागवलाय बहुतेक राईस खाऊन झाल्यावर लॉलीपॉप आल्यात गरम गरम खरवली तूच आम्ही आहे ना येते का 7:10 7:15 वाजवलं परत दुकानावर गेलो तो आणि आता निघताव आहेत ना पुढं आमचा कालोखातला प्रवास आहे फुल कालोख आहे तर फायनली पोचल्यावर दहिवली गावात आणि जरा पब्लिक आता दिसावं लागले कालोखातनं प्रवास केले गावाकडचा प्रवास रात्रीचा प्रवास थंडी लागली थोडीशी आणि आता खालूबाजा वाटते मंडपात जाऊया देखावला ही हातात जवळच मंडप आहे मस्तपैकी इथे का लाइटिंग दिसते
तर मस्तपैकी स्टेज बनवतात. खुर्च्या दिल्यात आम्हाला पैसावला. 7:45 वाजल्यात. ॲक्च्युली आम्ही आहे ना भरपूर लवकर आलो, भरपूर वाट टेकावला होणार आहे त्या लोकांची आम्हाला. आत्ता निघाल्यात वाटतं ते. मांडव दिका आणि एक खला पण दिका किती मस्त मोठा आहे. बँजे वाजवलं म्हणजे येणार आहे. पब्लिक फक्त पाहिजे ना असं. आणि या घर देखलं ना तर भरपूर जुना घर आहे वाटतं. लाकडी डिझाईन वगैरे आहे आणि कौलारू घर आहे. इथे का आतमध्ये दगडाचं आहे पूर्ण जुन्या टाईप. हे लाकडाचं खांब आहेत आणि दगडाच्या पण भिंती आहेत. आणि इकडे मस्तपैकी हे देखा या इकडे स्टेज आहे आणि इकडे जेवण होते. मस्त चिकन वगैरे असेल. काय काय जेवण आहे हो काका? चिकन आहे सुकावाला. हे देखा आता सुका बनवत टाकले. ह्याच्यात वाला आहे वाटतं ना? ह्याच्यात वाला आहे काय? हा हे देखा शिस्त आहे अजून. कंट्रोल रस्ता आणि तिकडे सुका. चला देवक गेले तिकडे जाऊया. इकडची एंट्री केली आता आम्ही. हे देख आता 9:39 झाल्यात आणि जेवणाची पहिली पंगत बसले. तर बँजीवालं आता ही पंगत उठल्यावर बसतीनच. आणि आमचं ओनर संतोष वालेकर. काय बोलताय? काय बाकी किती वाजता आलास? किती 8 वाजता इथं पोहोचलोय आम्ही. काय बोलतोय? सॉरी जरा आम्हाला लेट झालं. गाव किती आतमध्ये माहिती आहे ना? हा दहिवली. काय बोलतोय? बाकी ठीक. तुम्ही काय बोलताय? आजचं काय नियोजन काय? आजचं काय नाही. आज ग्रुप मध्ये आज जर पोरं बदलले. आपल्या ग्रुपचं नाव 1 नंबर ठेवलंय तुम्ही. काय ठेवलंय माहिती आहे ना? न्यू फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप. स्टार्टिंगला बोललोय मी इंटरव्ह्यू लोगो पण दिलाय आपण बनवायला मुंबईमध्ये. हा कामच झालंय. खतरनाक लोगो बनवायला. म्हणजे आता आपल्या बोंग्याच्या पाठी एक मस्त बोंगा आहे आपला लाईट वाला लोगो असेल. अट्रॅक्टिव्ह असा एक आपला लोगो देणार. न्यू फ्रेंड्स ग्रुप. आज आपल्याकडं मंडणगड मधून आले 3 जण. लाल्या, कमल्या आणि मुटक्या म्हणून आहे. कॉन्सर्ट आज आहे. आणि आपले बॉम्बे मधनं नेहमीचे निलेश भाऊ आपला. बघूया भावाच पाल खतलं व्हायचं आपल्याला. बाकी पियानो पण आणि बँजो पण आहे ना. दोन्ही लावायचे. पॅच बीच लावायचे आहेत मस्त. सगळे फुल धमाल फुल राडा करायचा. सकाळचं नियोजन केलंय. बाकी देखू आता जेवणार आहोत. त्यांची पंगत उठल्यावर सगळेजण सोबत. बाकीचे गेलेत तिकडं. ते नंतर येतील. आणि आपला आल्या सबस्क्रायबर भेटला. चला आता मस्तपैकी जेवून घेतो. मी जवळ हाव तेवढं जेवण घेतो. चिकन द्या थोडा. चिकन आहे, चिकनचा रस्सा आहे, भात आहे आणि आता पापड दिलाय, जोडीला पाणी. आणि मस्तपैकी अशी लाईनीत पंगत बसले. आणि ह्याचं पण चॅनल आहे विके कीबोर्ड. बँजोचे व्हिडिओ बनवतोय. बाकी आपली पार्टी सगळी ह्या साईडला बसली. दिसतंय त्याला दिसेल. ओके या तुम्ही पण जेवायला. मस्तपैकी पूर्ण पंगत वगैरे उठलंय जेवणाची. आणि
पोरा देखा किती मस्त निवांत बसल्यात. ॲक्च्युली आता मी फर्स्ट टाइम देखते की जेवून जायला आणि वाजवा कोण बोलाय नाही, सगळी निवांत तिथे काय. नाही तर कत्त पण गेलो ना की आधी पहिले वाजवायला सुरुवात करा. सेटअप तर आम्ही जोडून ठेवले मस्तपैकी. तर थोड्याच वेळेला सुरुवात करायची आहे. त्यांच्या गावकीचा काहीतरी चालू आहे. मटेरियल सोलावलं घेतलं आणि काहीतरी विषय पण आहे वाटतं. तेव्हा 10 मिनटं थोपावलं सांगलं आहे मला. आणि बाकीची पोरांची ओळख करून घेऊया आपण. मंडणगडमधून कमलेश आलेलो. कमलेश तू, हा आपला भुऱ्या, हा दिसतो आपल्याला. हे आपले निलेश दादा, हे पण दिसत असतात. तू सांग मयूर, प्रफुल्ला आणि आपला कीबोर्ड, तो पण ब्लॉगर आहे. आपलं ओनर ताई बेंच वगैरे जोडून ठेवले मस्तपैकी. त्यांनी कीबोर्ड जोडले. कीबोर्ड अरे हे पण आपलेच प्लेयर आहेत. आता काय काय वाजवतात तर वाजवताना दिसते नाही.
काय बोलताय ब्लॉगर? सामान मारतायत घरी जायची आतुरता आहे. सगळे बसले. चिकन आणि चिकनचा रस्सा आहे आणि भात आहे. जोडीला पापड दिल्यात आणि वाजल्यात देखा 2:19 वाजून झाल्यावर परत भूक लागले. अजून जेवतो. तर फायनली आता आहे ना किती 3 वाजावला आल्यात आणि आता निघाल्यावर घरात जावंला. थोडंसं सामान वगैरे गाड्यात भरसपर्यंत टाईम लागला आणि ही सुपारी जरा एकदम जामूच खतरनाक झाली. सगळी पोरा वेगवेगळी होती त्यामुळे त्यांच्या इतका वाजवायला जमला नाही जास्ती. तरी पण कैसा तरी वाजवला आणि हलात किती वाजेपर्यंत वाजवली ती देखलीच. आणि आता निघता घर आहे ते काही पण चाललं. मंदनगडवरून आले तुम्ही तिघं. मंदनगडवाले ना. आपली माझी गाडी कुठे आहे? बाहेर कोणी काढली? जा सावकाश जा. हां वाशी. आम्ही काही जवळ आहोत तुमच्यापेक्षा. हां चला.